नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। आइए रुक करते इस खास खबर की ओर। खबर अहिल्यानगर से है, जहां जिले में चौंकाने वाला मामला सामने आया है, जहां सन 2023 और 24 समग्र शिक्षा अंतर्गत रानी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण के 587 स्कूलों में लड़कियों के लिए कराटे प्रशिक्षण के लिए जिला परिषद स्कूल में करोड़ों रुपए का भ्रष्टाचार उजागर हुआ है। उक्त राहुरी तालुका के कुकडवड़े में स्कूल की ग्राउंड रिपोर्ट छीन ली गई। कंपनी के बारे में पूछताछ करने के बाद अपराध दर्ज किया जाना चाहिए, क्योंकि सरकार महिलाओं पर करोड़ों रुपए खर्च करती है ताकि भविष्य में बदलापुर जैसा अत्याचार ना हो। लेकिन शिक्षा विभाग और ठेकेदार ने इस फंड का इस्तेमाल अहिल्यानगर के पूरे तालुका को चूना लगाने के लिए कर रहे हैं। सरकारी नियमों के मुताबिक घंटों पढ़ाना अनिवार्य है, लेकिन लड़कियों को बिना ट्रेनिंग दिए ही ठेकेदारों ने बिल ले लिया है और अब सरकार इस कंपनी के खिलाफ जांच कर कार्रवाई करेगी। क्या कंपनी और ठेकेदार के खिलाफ कार्रवाई होने तक पूरे अहिल्यानगर जिले का ध्यान जाएगा? स्कूल के सभी हिस्सों को सी न्यूज भारत पर दिखाया जाएगा। सी न्यूज भारत अहिल्यानगर जिला प्रतिनिधि राव साहेब वरपे द्वारा समीक्षा की गई है। नमस्कार, माझे नाव सृष्टी गोरक्षनाथ सोनवणे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुकडवेडे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर, केंद्र सरे। आत्मरक्षा राणीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण जे कराटे शिक्षण दिले तुम्हाला, हे किती घंटे दिले? 12 घंटे। तर सरांचं नाव वगैरे सांगता येईल का? नाही नाही सांगता येणार. तुम्हाला फायदा किती झाला आहे 12 घंट्याचा? आम्हाला त्यांनी थोडाफार शिकवल्यामुळे आम्हाला इतका फायदा झालेला नाही। त्यांनी फक्त 12 घंटे शिकवल्यामुळे इतका फायदा नाही झालेला आम्हाला। तुम्हाला शासन निर्णयाप्रमाणे जास्त तास शिका दिले असते तर त्याचा फायदा भरपूर झाला असता. हो। तुम्हाला प्रशिक्षण झालं म्हणून असं प्रमाणपत्र वगैरे दिलं आहे का? नाही। कुठल्या प्रकारचं प्रमाणपत्र दिलं नाही त्यांनी? म्हणजे आर्थिक तुमची नुकसान झाली आहे बुवा त्यांनी शासन निर्णयाप्रमाणे न शिकवल्यामुळं, आहे की नाही? प्रमाण शिकवल्या असतं तर आम्हाला जास्त प्रवाह झाला. यात 12 घंट्याचा तुम्हाला कुठल्या प्रकारचा फायदा झाला दिसून येत नाही. नमस्कार, माझे नाव आयुषा विनोद पानसरे. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुकडवेडे, केंद्र तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर, केंद्र झडे. राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण तुम्हाला कोणत्या सरांनी दिले? नाव सांगता येईल का? नाही. तुम्हाला किती घंटे प्रशिक्षण दिलं? 12 घंटे. 12 घंटे. ते म्हणले का आम्ही या कंपनीकडून आलो प्रशिक्षण द्यायला, असं काही वगैरे म्हणले की ते? नाही. पण तुमचं 12 घंटे प्रशिक्षण झालं म्हणून तुम्हाला असं प्रमाणपत्र वगैरे दिलं की त्यांनी? नाही. तुम्हाला याची कुठली कल्पना सरांनी दिली? नाही. जर त्यांनी जास्त शिकवलं असतं तर आम्हाला जास्त फायदा झाला असता, पण त्यांनी 12 तास शिकवलं म्हणून आम्हाला एवढा फायदा झाला नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांनी प्रशिक्षण दिलं नाही तुम्हाला? नाही. नमस्कार, माझे नाव गौरी संदीप राणे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुकडवेडे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर, केंद्र सडे. तुम्हाला बेटा आत्मरक्षा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये कराटाचा झालेला आहे, ते किती घंटे शिकवलेलं आहे? 12 घंटे. 12 घंटे शिकत. किती फायदा झाला? फायदा झाला आम्हाला. किती फायदा झाला? खूप झाला. थोडाफार झाला का? तुम्हाला प्रशिक्षण देताना प्रशिक्षण सरांनी मी या कंपनीमार्फत आलो मग तुम्हाला प्रशिक्षण देतो असं काही सांगितलं होतं का? नाही. बरं. दुसरी गोष्ट अशी, तुमचं प्रशिक्षण झालेलं आहे म्हणून तुम्हाला प्रमाणपत्र वगैरे काही दिलं का? नाही. तुम्हाला काही दिलं नाही ते? मी सौ इंदुमती चांगदेव सोनवणे, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुकडवेडे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. या शाळेमध्ये आपल्या राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये झालेला आहे, त्याच्याची थोडीशी माहिती द्या. राणी लक्ष्मीबाई हा शासनाने हे मुलींच्या शिक्षणासाठी आणि स्वसंरक्षणार्थ हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने झालेला आहे आणि त्याचा परिणाम माझ्या मुलींना चांगल्या प्रकारे झालेला आहे. त्याच्यामुळे मुलींमध्ये धीटपणा आलेला आहे आणि त्या चांगल्या प्रकारे समोरच्याची नजर ओळखू शकतात आणि वेळप्रसंगी थोडंसं त्यांना साध्या पद्धतीने मुलांचं हे पलटून लावू शकतात. या प्रशिक्षण जे सरांनी शिकवलं आहे त्यांचं नाव काय आणि किती तास शिकवलं आहे?
श्री क्षीरसागर सर यांनी मुलींना ह्या महिला संरक्षणाचे धडे दिलेले आहेत आणि ते आठवड्यातून 3 दिवस मुलींना प्रशिक्षण. एकूण किती तास शिकवलं गेलं 3 महिन्यात? एकूण किती तास शिकवले गेले? 3 महिन्याचा नाही, हा कार्यक्रम 1च महिन्याचा होता ना. किती घंटे शिकवलं असं मला? एका ते आठवड्यातून 3 दिवस यायचे, म्हणजे महिन्याभरामध्ये सुट्टीचे दिवस वगळून 12 घंटे काय शिकवलं? हो, शिकवले. किती घंटे शिकवलं? 12 घंटे. 12 घंटे शिकवलं. आता ह्या मुलींना स्वतःच्या संरक्षणाकरता ह्या मुली 12 घंटे शिकवलं. स्वतःचं संरक्षण ह्या मुली करू शकता का 12 घंट्यावर? नाही, 12 घंट्यामध्ये कसं काय एवढ्या त्याच्यामध्ये त्याच्याकरता त्याच्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, ब्लॅक बेल्ट, रेड बेल्ट वगैरे. पण ते काय 12 घंटे शिकू शकेल नाही गेलं? हां, तर शासन याच्यावर जी आहे लाखो रुपये खर्च करतं ह्या निधीवर, आणि त्याच मुलींना समजा पूर्ण शासनाच्या नियमावलीप्रमाणे प्रशिक्षण दिलं असतं तर मुलींना भविष्यामध्ये अडचण आली नसती असं तुम्हाला वाटत नाही का? हो, बरोबर आहे. पूर्ण जर मुलींचं शिक्षण झालं तर हे फक्त प्राथमिक स्वरूपाचं शिक्षण मुलींना देण्यात आलेलं आहे, तर ते चांगलं शिक्षण जर मुलींना दिलं तर मुली स्वतःचं संरक्षण निश्चितच करू शकतील याची मला खात्री आहे. या प्रशिक्षणामध्ये ट्रेनिंग देत असताना मुलींना तुम्हाला शासनाची नियमावली काही सांगितली आहे का? मार्गदर्शन केलं का तुम्हाला? हो, केलं ना, त्यांनी सांगितलं. किती घंटे आहे शासनाचे असं काय सांगितलं आहे का तुम्ही? नाही, 1 महिन्याचं त्यांनी मार्चमध्ये तेवढं त्यांना दिलेलं आहे टार्गेट. मार्चमध्ये टार्गेट दिलं आहे, पण त्यांनी सांगितलं का बाबा हे शासन नियमावलीचं बाबा इतके घंटे आहे तितके घंटे आहे आणि एवढं प्रशिक्षण द्यायचं असं आम्हाला शासन निर्णय दिला आहे, असं काय तुम्हाला माहिती सांगितली का प्रशिक्षणवाल्यांनी? हो, सांगितलं. किती घंटे सांगितले? मला आता नाही, तर त्या मग ते तुम्हाला सांगितलं, तुम्हाला आठवत नाही तसं 100%. मग त्यांनी फक्त त्यांनी 12 घंटे तुम्हाला प्रशिक्षण दिलं आहे मुलीला फक्त, आहे की नाही? हो, 12 घंटे प्रशिक्षण दिलं आहे. प्रशिक्षण चालू असताना ह्या प्रशिक्षण शिक्षकाने तुम्ही फोटोज वगैरे शूटिंग वगैरे मुलींना प्रशिक्षण झालं म्हणून असं प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे का? प्रमाणपत्र नाही देण्यात आले, पण आमच्या स्थळावर आम्ही फोटो वगैरे घेतलेले आहेत. म्हणजे 12 घंट्याचे 12 तास शिकायचे तुम्ही 12 फोटो वगैरे घेतलेले आहेत, पण तुम्ही मुलींना प्रमाणपत्र वगैरे दिले की त्यांनी प्रशिक्षण पूर्ण झाले म्हणून असं काही? प्रमाणपत्र वगैरे नाही दिलेले. 12 घंट्यामध्ये काय प्रमाणपत्र येऊ शकते ते? जेव्हा पूर्ण राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा संबंधात आपल्या कराटेची ट्रेनिंग मिळाली आहे असं त्यांनी इथं येऊन त्यांनी ट्रेनिंग दिलं आहे, पण भविष्यामध्ये या कराटेचे ट्रेनिंग कोणत्या कंपनीचं आहे तुम्हाला काही कल्पना दिली आहे का? नाही. कुठल्या कंपनीची हे कराटे प्रशिक्षण देणारी शिक्षक आहेत असं काय ते नाव वगैरे सांगितलं का? नाही. तुम्हाला त्या कल्पना दिली नाही त्याची? आम्हाला ऑफिसकडून सांगण्यात आले की प्रशिक्षण मुलींसाठी आहे आणि ते ट्रेनर येतील आणि ते मुलींना ट्रेनिंग देतील. किती घंट्याचं आहे हे पण सांगू शकले नाही फक्त तुम्हाला किती घंट्याचं आहे बरं का, पण मला ॲक्च्युली नाही आठवत आता. नाही, तुम्हाला शासनाने निर्णय दिला असताना ना बाबा गट विकास शिक्षण अधिकारी वगैरे का बाबा इतके प्रशिक्षण मुलगा ह्या प्रशिक्षण करून घ्यायचं असं तुम्हाला जार वगैरे दिलता का? नाही, तसं नाही. जार नाही दिला. महाराष्ट्र से सीनियर संवाददाता राधे श्याम की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।